अमोलगडचे तारापूर MIDC मधील एका प्लॉटवरती मी उभा आहे, ज्या प्लॉटवरती हा जो नैसर्गिक नाला आहे तुम्ही बघताय, या नैसर्गिक नाल्याची आजची परिस्थिती दाखवा कॅमेरामॅन। हे केमिकल बघताय, नैसर्गिक नाले हे कुठलं पाणी वाहून नेण्यासाठी असतात हे आपणा सर्वांना माहिती आहे, पण इथल्या तारापूर MIDCच्या उपअभियंता साहेबांना मला सांगायचं साहेब, हे एवढ्या काळसर रंगाचं पाणी नैसर्गिक नाल्यामध्ये आलं कसं? हे सगळे नैसर्गिक नाले आपण बुजवत का नाहीत? बघताय तुम्ही कॅमेरामॅन, ते झूम करून दाखवा तर हा कुठला कारखाना आहे माझ्या मागे मला माहीत नाही। ते बघा कसं केमिकल सोडते ते दाखवा, ते बघा सर्रासपणे उघड्यावरती केमिकल सोडलं जाते काळसर रंगाचं, पण या ठिकाणी तारापूर MIDCच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना MPCBच्या दिसत नाही। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना मला एक गोष्ट सांगायची, आम्ही किती व्हिडिओ बनवले, किती मोठं आम्ही आंदोलन केलं बोईसर ते मंत्रालय। जे आंदोलन होतं ते कुठल्या 2 कंपन्यांचं विशिष्ट नव्हतं, तर पूर्ण तारापूर MIDCतला जो पर्यावरणाचा विषय होता, प्रदूषण होतं, त्या प्रदूषणाच्या संदर्भातलं होतं। आणि याच्यात बघताय अक्षरशः आज प्रदूषणाच्या मध्ये झाड आहे। काय परिस्थिती आहे या तारापूर MIDCची कॅमेरामॅन हे दाखवा। पूर्णपणे घातक केमिकल हे या ठिकाणी साठा झालेला आहे नैसर्गिक नाल्यामध्ये। लालसर रंगाचे काळसर रंगाचे केमिकल येते तरी कुठून? बघताय पूर्ण सर्रासपणे या ठिकाणी पूर्ण गोण्या, कुजलेल्या गोड्या, प्लास्टिक असेल, इतर प्रत्येक प्रकारचे केमिकल हे या ठिकाणी साठवणूक केलेले आहेत। ते गटर दाखवा, ते गटर याला जॉईंट होत आहे, त्याच्यात पण पूर्णपणे काळसर रंगाचं केमिकल आहे। पण या ठिकाणी असलेले तारापूर MIDCचे उपअभियंता त्यांना हे दिसत नाही, या ठिकाणी असलेले उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे साहेबांना दिसत नाही। आता कॅमेरामॅन इथून हे झूम करून दाखवा, खालून तो फेस येणार ते पण बघा, केमिकलचं केमिकल युक्त पूर्ण सांडपाणी या ठिकाणी तुम्ही बघताय। चोरी छुपके या ठिकाणी केमिकल सोडल्याचा प्रकार हा तारापूर MIDC मध्ये होतोय। बघताय तुम्ही सर्रासपणे भोंगळ कारभार या ठिकाणी सुरू आहे, पण MPCBचं गेंड्याच्या कातडीचं असलेलं प्रशासन हे आहे मौन बाळगून, त्यांना काहीच फरक पडत नाही। या ठिकाणी पूर्ण पर्यावरणाचा ध्वंस होत आहे, तरी सुद्धा तारापूर MIDCचे उपअभियंता, MPCBचे उपप्रादेशिक अधिकारी यांना काहीच पडलेले नाहीये। शेकडो कारखाने जे या ठिकाणी प्रदूषण करतायत, पण या ठिकाणी कारवाई होईल कधी? बघताय तुम्ही वायू प्रदूषण पण आहे, जलप्रदूषण पण या MIDC मध्ये आहे, पण या ठिकाणी कारवाई होत नाही। पर्यावरण मंत्र्यांना माझं एकच सांगणं आहे की मंत्री महोदय, या ठिकाणी नागरिक मेल्याच्या नंतर आपण तारापूर MIDCची पाहणी करणार आहेत का? तात्काळ या ठिकाणी असलेले उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे नावक गेंड्याच्या कातडीचे यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी। यांचे RO MS तर सध्या सस्पेंड आहेत। जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व जबाबदार अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी, ही आमची मागणी आहे। पूर्णपणे प्रदूषण करायला ह्या कारखान्यांच्या यांना छुपा पाठिंबा या MPCBच्या प्रशासनाचा आणि MIDCचा, म्हणून हे काळसर निळसर लालसर रंगाचं पाणी हे पूर्णपणे ह्या नाल्यातून वाहून चाललंय। धन्यवाद।